नमस्कार. दिनांक 23 मे. कथेचं शीर्षक आहे जा होईल बरे. गुरुप्रतिपदेच्या उत्सवात मल्लू गवळ्याने दामदुप्पट भाव देऊन पाणीदार दूध घातले. ते नाचले. महाराजांकडे ही तक्रार गेली तशी तिकडे म्हशीची आचळे सुजली आणि दुधाऐवजी रक्त निघू लागले. आपल्या लबाडीची ही शिक्षा आहे हे कळून मल्लू गवळी महाराजांना शरण आला. तेव्हा महाराज हसत हसत म्हणाले, जा होईल बरे. मल्लू गवळ्याने म्हशीच्या आचळांना महाराजांचे चरणतीर्थ व अंगारा लावताच त्या पूर्ववत दूध देऊ लागल्या. मोह हा साऱ्या जीवमात्रांना धोकादायक ठरणारा विकार आहे. पशु पक्षी कृमी कीटक यांना तर क्षणाचा मोह प्राणघातक ठरतो. माणसाला तो मोह नेहमीच नुकसानकारक ठरतो आणि क्वचित प्रसंगी प्राणघातकही होतो. झटपट लाभ, झटपट श्रीमंतीची भूल, झटपट आनंद हे मोहाचे साक्षात कारण असले तरी त्यामागे स्त्री, संपत्ती, भूक आणि भोगलालसा ही मोहाची खरी आणि मूळ कारणे असतात. मोह नेहमीच विवेकावर मात करतो आणि जीवाला संकटात पाडतो. पण मोह म्हणजे तरी काय? तर मोह म्हणजे वासनेचा रेटा किंवा प्रबळ उर्मी. हा क्षण वादळी असतो. मी म्हणणाऱ्यांना भुईसपाट करतो. मोहातूर झालेल्यांना भान हरपलेले असते. बुद्धी भ्रष्ट होते. मग तो देव पाहत नाही, आप्तगोप्त जाणत नाही, वय काळ वेळ जाणत नाही. त्याला भल्या बुऱ्याची पर्वा नसते, परिणामांची चिंता नसते. तो जाणतो फक्त स्वार्थ. जीवाला जाच करणारी 8 बंधने असतात. ती अशी: म्हातारपण, मरण, कामवासना, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि अविद्या. यापैकी मोहाचे बंधन इतके विलक्षण असते की जीवाला कशाचीच घृणा येत नाही की लाज वाटत नाही. भय नसते की संकोच वाटत नाही. शोक नाही, निंदा नाही. कुळ शील जात पात पाहत नाहीत. असा तो बेबंद मोकाट सुटलेला असतो. मोहामुळे तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या इतका नीच पातळीवर उतरतो की त्याची गणना राक्षसात केली जाते. अखेर तो रसातळाला जातो. या लीलेतील मल्लू गवळी हे सर्वसामान्य आपल्या अवतीभोवती रोजचे भेटणारे पात्र आहे. कोणताही गवळी दुधात पाणी मिसळल्याखेरीज दूध घालीत नाही. पाणी घातले नाही तर गाई म्हशींची आचळे जळतील असे म्हणत तो आपल्या भ्रष्ट आचाराचे समर्थनच करतो. लाखात एखादा गवळी अपवाद असेल, नाही असे नाही, पण दुधात पाणी न घालणारा गवळी विरळाच. प्रत्यक्ष देवकार्यात लांडी लबाडी करणाऱ्या मल्लू गवळ्याला म्हणूनच महाराजांनी अद्दल घडवली. त्यास पश्चाताप होताच भोळ्या शिवशंकराप्रमाणे त्याला त्यांनी क्षमाही केली. मोहापासून दूर राहा, सावध राहा असा इशारा देणारी ही लीला आहे. धन्यवाद.